नमस्कार मित्रांनो 7चा वर्ग म्हणजे 7चा घातांक 2 असेल तर आपण काय करतो 7चा वर्ग करतो म्हणजे 7 गुणिले 7 करतो आणि उत्तर काढतो 49। हे सर्वांना माहित आहे मित्रांनो। पुन्हा एकदा सांगतो, उदाहरणार्थ आपण इथं 10चा वर्ग जर म्हटलं, 10चा घन जर म्हटलं, 10चा घन म्हणजे काय तर 10चा घातांक 3 हा आहे। मग आपण काय करतो 10 ही संख्या 3 वेळा घेतो आणि गुणाकार करतो आणि गुणाकार येतो मित्रांनो 1000 म्हणजे 10चा घातांक जो आहे तो आहे 1000। परंतु मित्रांनो याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असा प्रश्न जर विचारला की 8चा घातांक 2/3 असं असेल तर काय करणार। इथं लक्षात घ्या मित्रांनो, फरक काय झाला, इथं एखाद्या संख्येचा घातांक जो आहे तो पूर्णांक संख्या आहे, 2 असेल 3 असेल 5 असेल। एखाद्या संख्येचा घातांक पूर्णांक संख्या असेल तर तो घातांक करताना ती संख्या आपण त्या घातांक जेवढा असतो तितके वेळा घेतो आणि गुणाकार करतो, बरोबर। आता पुढे जाऊया। आता 8चा घातांक 2/3 आहे, अशा वेळी काय करायचं मित्रांनो हे आपल्या लक्षात येत नाही आणि हेच लक्षात आणून देण्यासाठी याची उत्तर चटकन सेकंदात कशी काढायची हे समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो ज्याला कुणालाही एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर काय करायचं, उत्तर कसं शोधायचं हे समजावून घ्यायचं असेल ना, त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे। तर चला मित्रांनो, वेळ अजिबात वाया घालवणार नाही। ह्या टाइपचे मी 2 प्रकार तुम्हाला शिकवणार आहे, ज्यामधून कोणत्याही संख्येचा घातांक अपूर्णांक जर असेल तर त्याचं उत्तर कसं शोधायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल। वेळ वाया अजिबात घालवणार नाही मित्रांनो। परंतु त्याही अगोदर खूप सारे आपले मित्र असे आहे जे चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात, कमेंट करतात, प्रश्न देखील विचारतात, परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राइब करायचा राहून जातो। तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेलेलं असेल तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राइब करून टाका। लेट गेट स्टार्टेड। तर चला मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण समजावून घेऊ की अशी काही उदाहरणं असतात की जी आपल्याला तोंडी करता येणं शक्य आहे। ती कोणकोणती आहे बघा। तोंडी संबंधी हा जो प्रकार आहे तोंडी उदाहरणे, तर हा आपण पहिल्यांदा समजावून घेऊ आणि त्यानंतर आपण समजावून घेणार आहोत की जी उदाहरणं तोंडी करता येत नाही तरी सुद्धा त्याचं उत्तर पटकन काढता येतं। उदाहरणार्थ मित्रांनो 25चा जर 1/2 घात असेल तर याचं उत्तर कसं काढायचं। आणि दुसरं एक उदाहरण घेतो मी 27चा 1/3 घात, तर याचंही उत्तर किती असणार आहे हे आपण ह्या ठिकाणी समजावून घेऊ। ही उदाहरणं आपल्याला तोंडी करता येतात आणि ही 2 उदाहरणं अभ्यासली तुम्ही की तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला कोणती उदाहरणं तोंडी करता येतात। तर बघा इथं 25चा अर्धा घात, अर्धा म्हणजे 1/2 घात करायचा आहे। तर मित्रांनो इथं लक्षात घ्या, तुम्ही ह्या 25ला याचा जो छेद दिसतोय, छेद किती आहे 2, तर ह्या 25चं रूपांतर तुम्ही असं करायचं, अशा संख्येत करायचं की तिचा घातांक 2 असेल। तिचा घातांक 2 असणाऱ्या संख्येत ह्या 25चं रूपांतर का करायचं, कारण इथं छेद जेवढा असतो तेवढा घातांक असलेल्या संख्येत ह्या संख्येचं रूपांतर करायचं। मग हे सोपं आहे मित्रांनो। 25चा वर्ग जर केला तर 25चा घातांक 5चा घातांक 2 केला तर 25 उत्तर येत आहे। म्हणजे काय, 25चं रूपांतर आपण काय केलं 5चा घातांक 2 अशामध्ये केलं, म्हणजे 25 ऐवजी आपण हे लिहिले तरी चालतात आणि याचा 1/2 घात आहे। येत आहे लक्षात मित्रांनो। तुमच्या लक्षात आला असेल की इथं 5चा वर्ग का केला, तर इथं घातांक 2 असणाऱ्या संख्येत रूपांतर का करायचं, कारण इकडे बघून घ्या, इकडे छेद 2 आहे, तसंच इकडे तुमच्या लक्षात येईल तर छेद 3 आहे ना, तर 27चं रूपांतर अशा घातांकित संख्येत करायचं की त्याचा घातांक 3 असेल। ते लक्षात आणून देतोच तुमच्या मी, हे समजावून घ्या। 25च्या ऐवजी 5चा वर्ग लिहिला, 5चा वर्गच का लिहिला, कारण इथं छेद आणि 2 होता, म्हणून 25चं रूपांतर आपण घातांक 2 असणाऱ्या संख्येत केलं। आता तुम्हाला माहिती मित्रांनो एक नियम आहे। कोणता नियम आहे, तर एचा घातांक m जर असेल आणि त्याचाही घातांक n असेल तर अशा वेळेस काय होतं, m आणि n चा गुणाकार होतो, बरोबर। म्हणजेच एचा घातांक m गुणिले n असं होतं की नाही। मग इथं काय करू, इथं हा a आहे, m घातांक आहे आणि हा जो घातांक आहे हा n आहे, तर या दोघांचा गुणाकार होईल। म्हणजेच 2 हा जो 2 घातांक आहे हा 2 गुणिले 1/2 हे असं होणार आहे मित्रांनो या दोन्ही घातांकाचं। आणि इथं तुमच्या लक्षात येईल 2 ने 2 ला भाग जातो, इकडे 1 उरतो, 1 गुणिले 1 म्हणजे 1च, म्हणजेच 5चा घातांक 1
असं उरतं आणि सरते शेवटी तुम्हाला उत्तर मिळतं 5. आलं लक्षात मित्रांनो? नाही लक्षात आलं तर पुढचं उदाहरण घेतो बघा. ही उदाहरणं तोंडी करता येतात, पण बऱ्याच मित्रांना याची अडचण असते, म्हणून सुरुवातीला एकदम साधं उदाहरण घेतोय मी तोंडी करता येण्यासारखं. तर चला इकडे जाऊया. 27चं 1/3 घात. तुम्हाला मी सांगितलं इथं छेदस्थानी किती आहे बघा, 3 आहे ना. तर या 27चं रूपांतर असं करा की त्याचा घातांक 3 असेल. तो का करायचा बघा, इथं वर्ग केल्यामुळे काय झालं, हा 2 आणि हा 2 कट होतो गुणाकार करताना, म्हणून ते करायचं असतं मित्रांनो. हे लॉजिक लक्षात ठेवा. तर इथं घातांक 2 केला, छेदस्थानी 2 होता, इथं घातांक 2 केला, 2 ने 2 कट झाला, उत्तर मिळालं. बरोबर. आता पुढे जाऊया. आता इथं घातांक जर ह्या 27चा घातांक असे रूपांतर केलं 27चं की त्याचा घातांक 3 असेल, तर तो 3 ने 3 कट होईल आणि ते उत्तर मिळून जाईल तुम्हाला. बघा 27 म्हणजे 3चा घन. बरोबर. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे 27च्या ऐवजी 3चा घन लिहू शकतो आपण आणि त्याचा घातांक 1/3 आहे. तर तुम्हाला माहिती आहे या 3चा आणि ह्या 1/3चा गुणाकार होईल, 3 ने 3 कट होईल आणि उरेल फक्त 3. हे झालं तुमचं उत्तर. तर ही तोंडी करता येणारी उदाहरणं आहे मित्रांनो. तुमच्या इथं लक्षात आलं असेल की घातांक जर अपूर्णांकात असेल अशा पद्धतीने तर तुम्ही त्याची उत्तर तोंडी काढू शकतात. आता एक उदाहरण असं घेतो की जे तोंडी करता येत नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला ते सोडवणं शक्य असतं. कसं? त्यासाठी मित्रांनो 256चा 1/8 घात बरोबर किती? आता याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो, ही जी 256 ही जी संख्या आहे या संख्येचं रूपांतर असं करायचं मित्रांनो की तिचा घातांक 8 असला पाहिजे, म्हणजे 8 ने 8 कट होईल, जे मागच्या उदाहरणात पाहिलं आपण, आणि आपल्याला उत्तर मिळून जाईल. बरोबर. तर 256 म्हणजे कोणत्या संख्येचा 8वा घातांक हे माहित नाही मित्रांनो आपल्याला. तर त्यासाठी सोपी पद्धत काय आहे, तर 256चे मूळ अवयव पाडा पहिल्यांदा. बघा 256चे मूळ अवयव कसे पाडायचे, तर भागाकार पद्धतीने पाडतो आपण. 256चे मूळ अवयव, 256 समसंख्या 2 ने भाग देऊ. मूळ अवयव पाडण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धतीने पटपट जमते आपल्याला. बघा 2 ने भाग देऊ 256ला, बे एके बे, बे दुने 4, 1 उरला, 16 झाले, बे 8 16. 128 समसंख्या पुन्हा 2 ने भाग देऊ, बे सक 12, बे चौक 8. 64 ही पुन्हा समसंख्या आहे, पुन्हा 2 ने भाग देऊ, बे त्रिक 6, बे दुने 4. 32ला पुन्हा 2 ने भाग देऊ 16, पुन्हा 2 ने भाग देऊ 8, पुन्हा 2 ने भाग देऊ 4, पुन्हा 2 ने भाग देऊ 2 आणि पुन्हा 2 ने भाग देऊ 1. मूळ अवयव पाडताना मित्रांनो शेवटी 1 येईपर्यंत हा भागाकार करत राहायचा असतं. इथं प्रत्येक वेळी 2 ने भाग गेला, कधी कधी 3 ने जाऊ शकतो, 4 ने जाऊ शकतो, 5 ने जाऊ शकतो, कोणतीही संख्या येऊ शकते. आता हे जे मिळाले हे मूळ अवयव आहे. तुम्हाला 8वा घातांक करायचा आहे, 256चा 8वा घातांक करायचा आहे ना, तर हे 2 मोजा किती वेळा आले, 1 2 3 4 5 6 7 8, 2 8 वेळा आले. याचा अर्थ 256 ही संख्या 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा झाली, 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग हे जे 2 गुणिले 2 हे 8 वेळा घेतले त्याच्याऐवजी आपण 2चा 8वा घात असं लिहू शकतो. म्हणजे 256 म्हणजे 2चा 8वा घातांक. हे आपल्याला तोंडी करता येणं शक्य नव्हतं मित्रांनो. आपण काय केलं, अवयव पाडले आणि आपण त्याचा घातांक शोधला. 8वा घातांकच का शोधायचा, कारण हा 8 ने हा 8 कट होणार आहे, उत्तर तुमचं 2 येणार आहे. बरोबर की नाही? हे लॉजिक आहे मित्रांनो. आता बघा याचं रूपांतर तुम्ही कसं करू शकता, 256च्या ऐवजी 2चा 8वा घात असं लिहू शकता आणि त्याचा 1/8 घात असं विचारला आहे. 8 ने 8 कट होतो, फक्त 2 उरला, म्हणजे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 2. आलं लक्षात मित्रांनो? याच्याही पुढे जाऊन थोडंसं उलट घेतो बघा मी. मूळ अवयव हे पाडलेले असेच ठेवतो. आता इथं 256चा 1/4 विचारला. आता काय करायचं, अशा वेळी काय करायचं, तर मित्रांनो अवयव तुम्हाला पाडून दिलेलेच आहे. तुम्हाला अशाच त्या 256चं अशा संख्येत रूपांतर करायचं आहे ज्याचा घातांक 4 असेल, म्हणजे 4 ने 4 तो कट होऊन जाईल आणि उत्तर मिळून जाईल. बरोबर. आता इथं 2 गुणिले 2 हे 4 घेऊ, हे 2 गुणिले 2 हे 4 घेऊ, हे 2 गुणिले 2 हे 4 घेऊ आणि हे 2 गुणिले 2 हे 4 घेऊ. या सर्वांमध्ये गुणाकार आहे, म्हणजेच हे 2 गुणिले 2 हे 8 वेळा लिहिले तरी 256 येईल आणि 4 गुणिले 4 हे 4 वेळा लिहिले तरी 256 उत्तर येईल. म्हणजेच मित्रांनो 256 हे असेही लिहू शकतो आपण आणि 256 हे 4 ही संख्या 4 वेळा म्हणजे 4चा घातांक 4 अशीही लिहू शकतो.
आलं लक्षात? आता याचं रूपांतर करू बघा. 256च्या ऐवजी 4चा चौथा घात लिहू आणि त्याचा 1/4 घात विचारला. इथं घातांक बदलला फक्त मी. 4 ने 4 कट झाला म्हणजे उत्तर आलं 4. 1/4 घात विचारला तर उत्तर 4 येईल. 1/8 घात विचारला तर उत्तर 2 येईल. हे कसं शोधलं मित्रांनो? फक्त ह्या अवयवावरून. हे तोंडी करता येणं शक्य नाही मित्रांनो, त्यासाठी अवयव पाडावे लागतात. तर तुम्हाला इथं जी ही संख्या दिली त्या संख्येचे मूळ अवयव तुम्हाला त्या संख्येचं जर चौथं मूळ काढता येत नसेल, त्याचा घातांक 4 होईल असं जर करता येत नसेल, 8 घातांक जितका घातांक विचारला तेवढी संख्या करता येत नसेल ना, तर प्रत्यक्ष अवयव पाडा. अवयवावरून तुम्ही ते ठरवू शकता. तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजलं असेल मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका. चला तर मित्रांनो पुढची उदाहरणं घेऊया. आता ती उदाहरणं यापेक्षा अजून वेगळी असतील तरी सुद्धा सोडवणं किती सोपं आहे ते समजावून देतो. आता आपण तिसरा प्रकार समजावून घेणार आहोत मित्रांनो, तो म्हणजे कोणताही अपूर्णांक असेल तेव्हा. कोणताही अपूर्णांक जर घातांकामध्ये कोणताही अपूर्णांक जर असेल तर अशा वेळी काय करायचं? 25चा घातांक 3/2 असेल किंवा अजून थोडंसं सोपं घेतो बघा, 8चा घातांक 3/2 असेल. अशा वेळी काय करायचं? याचं उत्तर कसं शोधायचं? अगोदर जे अपूर्णांक पाहिले मित्रांनो त्याच्यामध्ये अंश 1 होता आणि छेद 2 होता. परंतु जेव्हा आता कोणताही अपूर्णांक येऊ द्या, अंश कितीही असू द्या आणि छेद कितीही असू द्या, त्याचं उत्तर कसं शोधायचं? तर तुम्हाला पहिल्यांदा पुन्हा एकदा तेच सांगतो, काय जी संख्या असते त्या संख्येचं रूपांतर अशा घातांकित संख्येत करायचं की ज्यात याचा छेद पाहून घ्या. याचा छेद 2 आहे ना, तर ह्या 25चं रूपांतर अशा संख्येत करा की जिचा घातांक 2 असेल. म्हणजेच मित्रांनो 25चं दुसरं मूळ काढा. बरोबर? म्हणून 5चा वर्ग याचं रूपांतर असं करू शकतो. 25चं दुसरं मूळ काय? तर 5. 5चा वर्ग म्हणजेच 25 आणि त्याचा घातांक 3/2. तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो, हा 2 कट होईल आणि उरेल काय? 5चा घन. आणि 5चा घन तुम्हाला माहिती आहे 125 आहे. बरोबर मित्रांनो? सेम ह्याच पद्धतीने मित्रांनो पुढे जाऊया. 8. आता ह्या 8चं रूपांतर काय करावं लागेल? छेद किती 2 दिसतोय ना, तर ह्या 8चं रूपांतर अशा संख्येत करा की त्या संख्येचा वर्ग म्हणजे 8 असेल. तर तुम्हाला माहिती आहे 8 ही संख्या कुणाचाच वर्ग नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपण बदल करून घेऊ बघा. इथं आपण 2/3 करू. 2/3. आता तुमच्या लक्षात येईल बघा, 8 ही संख्या कुणाचा घन आहे? तर 8 ही संख्या 2चा घन आहे. म्हणजे 2चा घातांक 3 केला की तुम्हाला लक्षात येईल की 8 ऐवजी आपण 2चा घातांक 3 लिहू शकतो आणि त्याचा घातांक 2/3 आहे. 3 ने 3 कट होईल आणि 2चा वर्ग, इथं 2 आणि कंसाचा इथं वर्ग शिल्लक राहिला म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4. इथं तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की ह्या पद्धतीने जायला खूप सोपं आहे. हे कोणत्याही संख्येचा अपूर्णांक कोणताही जरी असला घातांकामध्ये तर त्याचं उत्तर सोडवणं सोपं आहे. इथं मित्रांनो महत्त्वाचं हे लक्षात घ्या की इथं कृती काय केली आपण? कृती काय केली बघा. इथं छेद 2 होता ना, तर दिलेल्या संख्येचं पहिल्यांदा दुसरं मूळ काढलं म्हणजे 5. बघा, दिलेल्या संख्येचं पहिल्यांदा दुसरं मूळ काढलं. 25चं दुसरं मूळ काय? तर 5. आणि अंशामध्ये 3 होता ना, तर त्याचा घातांक केला. बघा, दुसरं मूळ काढलं आणि अंशा इतका घातांक केला. छेदा इतकं मूळ काढलं आणि अंशा इतका घातांक केला. बस इतकं सोपी पद्धत आहे. अंशा इतका घातांक केला आणि 125 हे उत्तर मिळालं तुम्हाला. इथं सुद्धा तेच केलं. काय? ह्या संख्येचं काय केलं मित्रांनो? छेदा इतकं मूळ काढलं. छेद 3 होता ना, तर 8चं तिसरं मूळ 2 आणि अंशा इतका घातांक केला वर्ग. उत्तर आलं 4. इतकं सोपं आहे मित्रांनो. फक्त एवढंच लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात जर असेल तर छेदा इतकं मूळ काढा, अंशा इतका घातांक करा. तुमच्या लक्षात नसेल आले मित्रांनो तर सरावासाठी पुन्हा एक उदाहरण घेतो आणि समजावून घेऊया. उदाहरणार्थ मित्रांनो 16चा 3/4 घातांक बरोबर किती असा प्रश्न आला. आता अपूर्णांक घातांकामध्ये कोणताही अपूर्णांक येऊ द्या. थोडंसं समजण्यासाठी मी असं करून घेतो बघा. 16चा घातांक आहे 3/4. आता काय करायचं? आपण आत्ता शिकलो मित्रांनो काय? छेदा इतकं मूळ काढा. जी संख्या दिली, संख्या 16 आहे ना, 16चं काय करायचं? छेदा इतकं मूळ काढा, चौथं मूळ काढा. 16चं चौथं मूळ माहित नाही मित्रांनो. 16चं चौथं मूळ, 16चे अवयव पाडा.
16 2 ने भाग द्या 8, 2 ने भाग द्या 4, 2 ने भाग द्या 2, 2 ने भाग द्या 1, 1 2 3 4 म्हणजे 2 चा घातांक जर 4 केला तर तुम्हाला 16 उत्तर मिळेल. मग या 16 ऐवजी आपण काय करू, 2 चा घातांक 4 करू, असं लिहू शकतो की नाही, बरोबर. म्हणजेच मित्रांनो आपला नियम काय, छेदा इतकं मूळ काढा. छेदा इतकं मूळ काढलं 2, 16चं चौथं मूळ 2 आणि अंशा इतका घातांक करा, बरोबर. आता 2चा तिसरा घात, 2चा तिसरा घात म्हणजे काय मित्रांनो, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8, हे झालं मित्रांनो उत्तर. तुम्ही ह्या पद्धतीने जर सोडवलं मित्रांनो तर 2चा चौथा घात असं लिहू शकतो आपण आणि त्याचा 3चा चौथा घात असं, 4 4 कट होईल, पुन्हा 2चा तिसरा घात असं होईल आणि उत्तर येईल 8. कोणत्याही पद्धतीने जा मित्रांनो, एकच सूत्र पाठ करून ठेवा. एखाद्या संख्येचा घातांक जर अपूर्णांकामध्ये असेल तर त्या अपूर्णांकाचा छेद बघा किती, तितकं मूळ काढा, तेवढं मूळ काढा दिलेल्या संख्येचं आणि मूळ काढून झालं की अंशा इतका घातांक करा, बस संपलं काम तुमचं. म्हणजेच मित्रांनो याची तुम्ही मांडणी कशी करू शकता, जी संख्या दिली तिचं छेदा इतकं मूळ काढायचं. छेद किती 4 ना, तर तितकं मूळ काढायचं आणि अंशा इतका घातांक करायचा, बस या पद्धतीने याची मांडणी होईल, बरोबर की नाही. हे जर तुम्हाला सूत्रामध्ये टाकायचं असेल तर a चा m छेद n घात अशा पद्धतीने जर असेल तर ह्या a चं n व मूळ काढायचं आणि m इतका घातांक करायचा, हे ते सूत्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा पुन्हा एकदा, एखाद्या संख्येचा घातांक कोणताही अपूर्णांक असेल तर त्या अपूर्णांकाचा जो छेद असतो तेवढं त्या संख्येचं मूळ काढा आणि अंशा इतका घातांक करा. एवढं साधं गोष्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, पाठ करून ठेवा, म्हणजे या प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो सर्वात महत्त्वाचं एक तुम्हाला सांगायचं ते म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत ज्या ज्या कमेंट येतील मला मित्रांनो, त्या कमेंटमध्ये तुमचे जर काही गणिताचे प्रश्न लिहिलेले असतील तर त्या लिहिलेल्या प्रश्नांवर आधारित मी रविवारच्या दिवशी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ तुमच्या प्रश्नांवर आधारित देणार आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारले तर त्यातले महत्त्वाचे प्रश्न निवडून मी त्यावर एक व्हिडिओ बनवीन आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला रविवारी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न अडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आजच्या व्हिडिओ संबंधीचा मी एक प्रश्न तुम्हाला देणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून टाकायचं आहे. तर चला मित्रांनो 729 चा 2 अंश छेद 3 घात म्हणजे किती असा प्रश्न मी तुम्हाला विचारला. याचं उत्तर मात्र मी आता तुम्हाला सांगणार नाही. कोणत्याही संख्येचा घातांक कोणताही अपूर्णांक असू द्या, मी तुम्हाला सांगितलंय त्या घातांकाच्या छेदा इतकं मूळ काढा आणि अंशा इतका वर्ग करा. इतक्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही याचं उत्तर सोडवू शकता, परंतु सरावाशिवाय नाही मित्रांनो. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या अंगवळणी पडेल. म्हणून सराव होण्यासाठी हे उदाहरण मी तुम्हाला दिलंय. तुमचं उत्तर तयार झालं रे झालं की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहायला विसरू नका. आणि रविवारच्या संबंधी मी तुम्हाला महत्त्वाचं जे सांगितलं की रविवारी मी तुमच्या प्रश्नांवर आधारित व्हिडिओ आणणार आहे, त्यासाठी तुमचे प्रश्न पहिल्यांदा कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुरुवात करा, म्हणजे मला तुमच्या प्रश्नांवर आधारित रविवारी व्हिडिओ देता येईल. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तोच आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असणार आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.